भंडारा जिल्हा परिषदेचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला। जलशुद्धीकरण कामाचे बिल काढण्यासाठी 40,000ची लाच मागणारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच रक्कम घेताना रंगेहात पकडले। यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली। लाचखोर प्रभारी उपअभियंता विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करून अटक केली आहे। भंडारा येथील तक्रारदार कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यातील चिखली व लेंडेझरी या 2 गावातील जलशुद्धीकरणाची कामे पूर्ण केली। केलेल्या कामाचे बिल 9,80,000 रुपये मंजूर होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने दोन्ही ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, वर्क ऑर्डर, कामाचे फोटोग्राफ व इतर कागदपत्रांसह कामाचे बिल यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजकर यांच्याकडे सादर केले आहे। संबंधित कंत्राटदाराने प्रभारी उपअभियंत्यांना भेटून त्यांच्या बिलाबाबत विचारणा केली असता सुहास करंजकर यांनी बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या 5% रक्कम 49,000 रुपये लाचेची मागणी केली। तडजोडी अंती 40,000 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुहास करंजकर यांनी कंत्राटदाराकडून 40,000ची लाच रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडले। आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे।